पुढचा प्रॅक्टिस सेट कोणता सांगा? 41 प्रॅक्टिस सेट आहे. फॉर्म्युले तर आपल्याला पाठ ना कोणते रे? पीआरटी डिवाइडेड बाय 100. पहिला बघा, इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपये इज 340 रुपये. काय दिले बघा? इंटरेस्ट दिला आहे. सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. इफ द इंटरेस्ट ऑन रुपये 1700, रुपये 1700 कायला सांगा बरं का? प्रिन्सिपल अमाउंट. त्याला सांगा 1700 रुपये. त्याच्यावर जे इंटरेस्ट आहे तो किती रुपये सांगा? 340 रुपये. ते बेटा 340 रुपये. टेनवर पण दिलाय. किती दिलाय? 2 वर्ष. किती वर्ष दिलाय? 2 वर्ष. द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी किती पर्सेंट असेल ते काढा म्हणजे. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. चला काढू का आपण? चला सांगा मग काय काढायचे. हा फॉर्म्युला तसा I = PTR डिवाइडेड बाय काय बेटा? 100. I किती आहे बेटा? 340. हे किती आहे? 1700. हे किती आहे? 2 वर्ष. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे भागिले काय बेटा? 100. कटवा 340. इकडे लागून आकार इकडून काय होतो बेटा? भागाकार. बरोबर काय? R. R बरोबर काय ते सांगा? 340 भागिले 17 × 17 17 × 2 34 म्हणजे 10%. R किती आला सांगा? 10% आहे का कुठे? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 सोपं आहे ना. नेक्स्ट बघा, इफ द इंटरेस्ट ऑन रुपये 3000, रुपये 3000 वर इंटरेस्ट आहे म्हणजे 3000 कोणती अमाऊंट आहे? प्रिन्सिपल अमाऊंट. कोणती अमाऊंट आहे? प्रिन्सिपल अमाऊंट. किती रुपये सांगा बेटा? सर 3000 रुपये बेटा. किती आहे बेटा? 3000. त्याच्यावर व्याज किती रुपये आहे मला? 600 रुपये व्याज लागली. किती रुपये लागली? 600 रुपये व्याज लागली. ऍट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स. सर्टन नंबर ऑफ इयर्स. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन रुपये 1500 अंडर द सेम कंडिशन. आता तुला काढायचे किती हजारवर? 1500 रुपये. प्रिन्सिपल अमाउंट किती बेटा? सांग किती आहे? 1500. त्या 1500वर किती इंटरेस्ट आहे ते तुला काढायचं. किती हजारावर? 1500वर काय काढायचं आहे? इंटरेस्ट किती आहे ते काढायचं आहे. नीट बघा, असे प्रॉब्लेम झाले तर काय करता सांगा बरं. सर 3000वर 600 आहे. सर 3000वर 600 आहे. 3000वर किती आहे बेटा? 600 आहे. सर तर 1500वर किती राहील? करेक्ट. तोंडी उचलते का? 3000च्या अर्ध किती आहे? 1500. 3000वर जर 600 असेल तर 1500वर किती रुपये असेल? आता प्रश्न उलटा करतो. 3000वर 600 आहे तर 6000वर किती आहे? 3000 रुपये ना. 3000 रुपये व्याज किती दिला तुम्ही? 600 दिला. आता 6000 रुपये सांगा व्याज. करेक्ट आहे. किती बेटा? 1200. सिंपल आहे. 1000 रुपयाला किती आहे? 200. 2000ला 400. 3000ला 600. 4000ला 800. 5ला 1000. ठीक आहे. उत्तर किती येते सांगायचं पण नाही. याचं उत्तर वेगळं दिलं नाही तर कुठे ऑप्शन आहे ना? सॉरी 1 नंबर आहे ना. नेक्स्ट बघा, जागतिक बँकेत पैसे ठेवलं. किती ठेवलं बेटा? 12000. व्याज तर किती आहे? 9%. किती आहे बेटा? 9% आहे. काही वर्षांसाठी. विथड्रॉ हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाला बँकेतून काय काढून घेतले? व्याज. ऍट द एंड ऑफ पिरियड he had received altogether 17400 आणि त्याला एंडिंगला जेवढे पैसे मिळालेले ते एकूण पैसे किती मिळाले बेटा? 17400. फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी. किती वर्षांसाठी बँकेत ठेवले ते काढा म्हटले. पहिला जे दिले ते करू का आपण? बघा, नंबर 1 जे दिले ते लिहितो बेटा. काय नाव आहे त्याचं? जावेद डिपॉझिटेड. किती रे बेटा? रुपये. कमॉन सांगा. 12000. 12000 म्हणजे कोणती अमाऊंट आहे सांगा? प्रिन्सिपल. किती आहे सांगा बेटा? 12000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बघा बरं का? 9% पर एनम. गॉट इट. वर्ष माहिती आहे का काढायचं ते माहिती आहे पण आणखी तुला माहिती आहे काय? माहिती आहे त्याला मिळालेली व्याज माहिती आहे. एकूण टोटल अमाऊंट रिसिव्ड. अमाऊंटला काय लिहितो आपण? ए. टोटल
सांगा बेटा अमाऊंट रिसिव्ड पूर्ण लास्टला पैसे मिळाले त्याला ए बरोबर किती आहे सांगा 17,400 17,400 एनी डाऊट is somebody have doubt no doubt okay then let's see आता आपला गावठी फॉर्म्युला सर अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल अमाऊंट प्लस काय ते सर आता सांग मला ये किती काढला सर 17,400 हो माहिती ना बरं ठीक आहे फी किती आहे सांग काय इथं आहे सर बघा तुम्ही सोडी हा काय सांग बेटा सर 12,000 आहे मला काय मिळालं याज किती लागली ते मिळालं चलो बोलो मेरे को आय बरोबर काय येते बेटा सर 17,400 रुपये आहेत इकडे आपलं सिग्नल काय होते सर मायनस होतो मग मला सांगा आय बरोबर 17,400 रुपये मधून 12,000 रुपये गेले 5,400 रुपये तोंडी करायचं त्याला काय कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पैसे म्हणले का जरा लवकर डोक्यात बसते 17,000 रुपये होते 12 गेले 5 उरले वरचे 400 ला 400 मग किती सांगा बरं का 5,400 रुपये व्याज आहे 5,400 रुपये व्याज आहे आता ह्याच्यावर आपला फॉर्म्युला परत I is equal to रेट ऑफ इंटरेस्ट भी माहिती आहे का नाही माहिती आहे ना दुसरा फॉर्म्युला सांगा I is equal to PTR divided by 100 I किती काढ I व्याज किती आहे बेटा 5,400 रुपये प्रिन्सिपल अमाउंट किती आहे 12,000 रुपये काय तर काढायचंय त्याच्यावर तर सारा भांडवल चालू आहे एक रेट ऑफ इंटरेस्ट सर 9 आहे ना आणि खाली काय बेटा 100 कटवा हे किती आलं बेटा 5,400 120 गुणिले 120 गुणिले 9 किती होते रे 160 1080 होते ना बघ बेटा 1080 बरं असं इकडे घेऊ तुला थांबा टी इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो सांगा बेटा भागाकार 1 कटवा आता सांगा टी बरोबर 9×5=45 9 काय ते बेटा 54 काय एक सेकंड परत बघू आपण बरोबर होईल चला पहा बेटा हे कटलं हे किती आलं 5,400 इथे किती आहे 120 इथे किती आहे 9 बरोबर किती आला टी करेक्ट आहे काय करते सांगा सर 1 कटतंय 9×5=45 9 54 शून्यला 0 म्हणजे 60 भागिले किती बेटा 12 12×5 60 60 देयरफॉर टी किती आला सांगा मुद्दल किती होते 12,000 रेट ऑफ इंटरेस्ट किती होता 9 ह्याच्यातून काय काढता येते व्याज काढू व्याज किती आले बेटा 5,400 आली त्याच्यातून काय काढता येते फॉर्म्युला आय बरोबर पीटीआर डिवाइडेड बाय 100 हे किती आहे जेवढा आहे तेवढा आहे मग कठोरल्यानंतर लास्टला किती वर्ष आला 5 वर्ष किती वर्षाला बेटा 5 वर्ष अनालिसिस करायला बघा कडे 5 वर्षाला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं उत्तर मिळालं ज्यावेळेस डिपॉझिटेड द अमाउंट फॉर डॅश डॅश शेअर्स जरा गायडामध्ये जाऊ नका गायडा जरा हार्ड दिले बरं का जरा थोडं हार्ड आहे हे जरा स्टेप तुम्हाला जे शिकेल तो का तेच बघा देयरफॉर ज्यावेळेस has deposited his amount for किती वर्ष बेटा 5 वर्ष किती वर्ष रे नेक्स्ट ते भारी आहे मी सोपाय करतो लताबेन बेन म्हणजे बहीण बरं का गुजराती भाषेमध्ये बेन म्हणतात लताबाई आपण लताबाई म्हणतो का ए लताबाई अहो लताबाई कुठे गेल्या तिकडे लताबाई म्हणतात तिकडे ठीक आहे लताबाई बॉरोड सम मनी फ्रॉम अ बँक तिने बँकेतून व्याजाने पैसे घेतले कशाला घेतलीस काय काम नव्हतं तुला होतं म्हणून घेतले लताबाई बॉरोड सम मनी फ्रॉम अ बँक ऍट रेट ऑफ 10% पर एनम बघा लताबाई बॉरोड मनी फ्रॉम कुठून बेटा फ्रॉम बँक आता बघा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे सांगा 9 आहे 9 सेकंड नाही 10 किती आहे बेटा 10% पर एनम एक मिळालं
इंटरेस्ट फॉर 2.5 वर्ष. किती वर्ष बेटा? 2.5 इयर्स. याला कसं लिहिता येते आता शिकेल तू तुम्हाला. व्हेरी गुड. नेक्स्ट, टू स्टार्ट द कॉटेज इंडस्ट्री. म्हणजे कॉटेज म्हणजे काय रे? कापूस काहीतरी असेल फर्निचर किंवा कॉटेज काहीतरी धंदा चालू केला तिने. कशाचा? कॉटेज. कॉटेज म्हणजे पलंगच राहील बहुतेक ना. हॉस्टेल म्हणा. हॉस्टेल राहतील का त्याच्यामध्ये कॉटेज असतात ना. असं काहीतरी आहे कॉटेज आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. इफ शी पेड रुपये 10,250 रुपये असं टोटल इंटरेस्ट. व्याज किती भरला बेटा तिनं? 10,250 रुपये. बापू किती भरला बेटा तिनं? 10,250 रुपये व्याज भरले तिनं. तर हाऊ मच मनी शी हॅड बॉरोड फ्रॉम द बँक. बँकेतून किती पैसे घेतले ते आपल्याला शोधायचं आहे. शोधू का मग आता? मग आपल्याला आता सांगितलेला फॉर्म्युला सांगा बेटा. काय सांगितलं तुम्हाला? यस, I is equal to PTR divided by 100. P ची व्हॅल्यू सांगता माहिती नाही सर आम्हाला. P तर काढायचं आहे. बरोबर आहे. इंटरेस्ट सांगा बेटा. 10,250. टाइम किती आहे बेटा? 5/2. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बेटा? 10. भागिले काय ते? 100. 1,0,1,0 कटला का नाही रे? इकडला भागाकार इकडे जाऊन का होतो सांगा बरं का बेटा? 10,250 गुणिले किती बेटा? 10. बरोबर किती उरलं? P इंटू 5/2. P इंटू काय बेटा? सांगा. P इंटू काय म्हणलं? 5/2. आता इकडला भागाकार इकडून परत काय होतं सांगा? गुणाकार. काय होतं बेटा? गुणाकार. काय होणार? आता त्याला शून्य वाढवतात बरं. 10,250 बरं गुणिले 10. हा परत काय बेटा? गुणिले 2. इकडला गुणाकार इकडून परत काय झाला बेटा? भागाकार. इज इक्वल टू काय सांगा? P. P बरोबर 5 × 5 5 दुनी 10. मग 10,250 गुणिले 4 करा. मग जवळपास P येते 41,000 येते. बघा बरं का चेक करा. तोंडी करायचं. 10,000 4 वेळेस किती झाले? 40,000. 250 4 वेळेस किती झाले? 1,000. 40,000 1,000 किती झाले? असं तोंडी लॉजिक करायचं. अर्ध्या अर्ध्याचं गुणाकार करायला शिकायचं. मोठ्या मोठ्याचं पहिला करायचं, पुन्हा बारक्याचं करायचं. 41,000 रुपये बँकेतून किती पैसे घेतले पाहिजे? Therefore, answer total money borrowed by Lataben from Banco. चेक करायला मागे उत्तर आहे का? एवढंच आहे का? एवढंच आहे का? 41,000 रुपये. किती रे? 41,000 रुपये. गणित बघा एकदा चेक करा सर्वांनी. प्रॉब्लेम झाले का? बुक पुन्हा होईल. त्याला आवाज येऊ लागतो माईक न लावता. चला लवकर बघा. नेक्स्ट कोणता बघा. We have to complete that topic.
लवकर काय चेक करतो होते रे असं कसं चलो हो गया we will check the next कोणतं झालं 14 ना किती तर देखो लास्टच आहे का ह्याला अर्धा घंटा लागते कमीत कमी हेच मोठा आहे सर्वात फिलिंग द ब्लँक्स गाळलेल्या जागा भरा भरून चला भरू बघा प्रिन्सिपल अमाऊंट दिले किती दिले रे लवकर सांगायचं 4200 आहे 42,000 नाही 4200 रेट ऑफ इंटरेस्ट दिले किती बेटा 7% टाइम दिले 3 वर्ष तुला काढायचा आहे आय आणि काढायचा आहे ए चला फॉर्म्युला वापरा व्हॉट इज द फॉर्म्युला आय इज इक्वल टू पी टी आर डिवाइडेड बाय 100 4200 3 वर्ष रेट ऑफ इंटरेस्ट 7 भागिले काय बेटा 100 कटवा कटवीचा कार्यक्रम करा केलो का करा गुणाकार 7 3 21 42 गुणिले 21 करा उत्तर सांगा मला 8,400 हा 8,000 एकूण किती रे 2 आहे ना 2 1 2 4 1 4 4 हे 8,800 सॉरी 882 सर 882 हे काय झालं आय आय तर मिळालं अजून काय काढायचे आहे सर अजून काही काढायचे आहे आम्हाला काय काढायचं रे A is equal to P plus I. P किती आहे रे 4200 प्लस 882 सांगा बेटा 5082 किती बेटा 5082 भरून घ्या त्याच्यामध्ये म्हणजे नसलेलं भरलेलं असेल तर A किती आला 5082 आणि इंटरेस्ट किती आला रे 882 सेकंड वाला सांगा P काढायचं काय काढायचं आहे P आर दिले किती दिले बेटा 6% वर्ष किती दिले 4 वर्ष दिले इंटरेस्ट पण दिले किती दिले बेटा 1200 तुला काय काढायचं आहे ए चला पहिला आय इज इक्वल टू फॉर्म्युला सांगा पी टी आर डिवाइडेड बाय पी सांगा काढायचं आहे पी काढायचं ना खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतं बेटा गुणाकार आणि इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो भागाकार चला आय बघा अरे पी आहे आयची किंमत बघा रे बेटा आय आहे 1200 गुणिले 100 टाइम किती आहे बघा रे 4 हे 6 बरोबर 8 हे किती आला बेटा 3 1 3 3 2 6 4 1 4 14 4 3 12 300 याला कुठून का परत 300 भागिले 6 किती होतं 300 भागिले 6 बेटा 300 भागिले 6 6 25 50 आहे ना 50 गुणिले 100 सांगा 5000 काय रे काय काढतो आपण पी काढतो ना पी किती त्याला सांगा मग बेटा 5000 पी किती त्याला बेटा काय काढायचं होतं तुला आणि हे पण काढायचं ना पी किती त्याला सांगा 5000 हे किती आहे काढायचंय फॉर्म्युला काय पी प्लस आय आय दिले का किती आहे आय चला सांगा फॉर्म्युला पी प्लस 5000 प्लस 1200 बरोबर किती बेटा 6200 ठीक आहे थर्ड वाला चला प्रिन्सिपल अमाउंट दिले किती आहे सांगा 8000 परत काय दिले बेटा रेट ऑफ इंटरेस्ट दिले किती टक्के दिले 5% टी काढायचे आय दिले किती बेटा 800 परत काय काढायचं सांगा ए काढायचं फॉर्म्युला सांगा काय आय इज इक्वल टू पी टी आर डिवाइडेड बाय 100 आय किती आहे 800 टी किती आहे 8000 टी किती आहे बेटा काढायचं रेट ऑफ इंटरेस्ट 5% भागिले 100 कटवा
हे 800 इकडला गुणाकार इकडून काय होतो बेटा भागाकार गुणिले 5 बरोबर काय बेटा टी ते किती आलं 10 टी बरोबर काय आलं 10 भागिले 5 5 एक 5 5 दुनी 10 मग टी एवढं किती वर्ष आलं सांगा 2 वर्ष टाइम पिरियड किती आला इथं 2 वर्ष आता काय करायचं अमाउंट A is equal to फॉर्म्युला सांगा P plus I सांगा 8000 प्लस 800 सांगा बघ 8800 सोपं आहे का अवघड आहे चला टाइमपास आहे बघ नेक्स्ट P काढायचं आहे काय दिलं बघ नेक्स्ट रेट ऑफ इंटरेस्ट किती असा आहे 5% टाइम काढायचा आहे आय किती दिले सांगा 6000 ए किती दिले सांगा 18000 ठीक आहे काढून टाका जे मिळालं ते काढून काय काढायचं सांगा पहिला प्रिन्सिपल अमाउंट काढायची चला फॉर्म्युला सांगा I is equal to PTR divided by 100 I किती आहे बघा रे 6000 P काढायचं आहे का T सांगा T T T काय P दिला असेल ना काय का दिली का ठीक आहे मग आपला ते फॉर्म्युला वापरावा लागेल काय सांगा A is equal to P plus I हे किती आहे बेटा 18000 P काढायचा आहे एक I किती आहे 6000 इकडे प्लस इकडे जाऊन काय होतो सांगा मायनस 18000 मधून 6000 गेले तर किती उरले सांगा बेटा 12 P मिळाला आता परत फॉर्म्युला सांग I is equal to PTR divided by 100 I किती आहे 6000 P 12000 टाइम काढायचे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 5% भागिले किती 100 कटलं हे किती आहे बेटा 6000 इकडला गुणाकार इकडून काय होतो भागाकार बरोबर काय आला T आता खाली काय करतो सांगा T बरोबर 6000 120 गुणिले 5 करा बेटा 120 गुणिले 5 करा 600 10 येते का 10 years किती years बेटा 10 years हॅलो हा 11 ला सुटलं रे 11 ला येताना तिला शाळा हा सांग ठीक चला नेक्स्ट सांगा बेटा काय काढायचंय सर आम्हाला P काढायचं आहे काय दिले बेटा तुला सर आम्हाला R दिले किती दिले बेटा सर 2.5% दिले 2.5% मी कसं लिहू शकता बेटा 5/2 लिहू शकता पुढे सांगा टाइम दिले किती वर्ष दिले बेटा सर 5 वर्ष दिलेला आहे तुला परत काय काढायचं बेटा आय पण दिले ना आय किती आहे बेटा 2400 दिलेला आहे तुला काय काढायचं बेटा ए काढायचं काय काढायचं ए सुद्धा काढायचं ठीक आहे मग आपला फॉर्म्युला I is equal to PTR divided by 100 मग I किती आहे सांगा 2400 P किती आहे काढायचं टाइम किती आहे बेटा 5 वर्ष रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे बेटा 5 भागिले 2 भागिले किती 100 इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतं तुम्ही सांगा आता मला गुणिले 100 बरोबर P into 5 divided by काय बेटा 2 इकडला भागाकार इकडे झाला परत काय होतं सांगा गुणाकार त्याला 2 शून्य वाढले परत किती बेटा 2 बरोबर 25 into काय येते P परत सांगा मला P बरोबर काय येते बेटा कसा गुणाकार करा 48 ना भागिले 25 आता घाला भागाने मला सांगा केला भाग 480 ला भाग करा 25
करा 4800 भागिले 25 करा, सर्वात सोपं. 4800 भागिले 25 करा. आणि लास्टच्या दोन शून्याला ऍज इट इज 2 म्हणजे पुन्हा घ्यायचे आपल्याला. 19 जाते बघा. 19 25 गुणिले 9 करून बघा. 25 गुणिले 9 करा. 19 जाते. 25 गुणिले 9 9 5 45 7 वाले 4 18 2 5 19 म्हणलं ना रे. हा बरोबर आहे. 19 ला आले बघा बेटा. 400 किती येते? 75 शून्य ना. 25 गुणिले 19 किती येते बेटा? 475 येते का फक्त? किती आहे? 475 ना फक्त. हा किती उरलं सांगा बेटा? 5 50 25 एक 25 25 गुणिले 50 192 आणि लास्टला किती शून्य उरले होते? 2 म्हणजे 19,200. पुन्हा पुन्हा झाले 19,200. व्हेरी गुड. ते काय मिळालं? पी. आता काय मिळालं? पी. पुढे गेला पी मिळालं. इंटरेस्ट माहिती आहे. आता अमाऊंट काढता येईल. चला अमाऊंट सांगा फॉर्म्युला. पी प्लस आय. पी सांगा बेटा. 19,200. व्याज सांगा बेटा. 2,400. मग सांगा 21,600 रुपये. 21,000 हे झाली टोटल अमाऊंट. ओके. एकदा बघून घ्या. 21,600 एवढेच याच्यात गणित प्रॅक्टिस सेट मध्ये. छोटा आहे का प्रॅक्टिस सेट? म्हणलं बारक पहिलाच मोठा होता रे. बघा सर्वांनी चेक करून घ्या एकदा.